स्कूलमध्ये जावं, शाळेत जावं लागलं जरा काही कामानिमित्त. तर श्री तुलसी माताजींनी तयारी दर्शवली क्लास घेतो म्हणून. खूप छान. खरं खूप बिझी आहेत त्या. त्यांच्या घरी पण खूप अडचणी आहेत. त्यातूनही तुम्ही तयारी दाखवली. थँक्यू माताजी. हरी बोल. मला संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे आपली. नाही धन्यवाद. नाही धन्यवाद. चालू करायचं माताजी? येस हरी माताजी प्लीज. चालू करायचं येस ना? माताजी करूयात ना. हो. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। सर्व वैष्णवींना माझा प्रणाम। आज अध्याय 18 आणि श्लोक 29 आणि 30 असे दोन आपण पाहतोय। तर श्लोक 29 पाहूयात। बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय। त्याचा अर्थ असा आहे, हे धनंजय, प्रकृतीच्या 3 गुणांनुसार होणारी बुद्धी आणि निश्चय हे निरनिराळ्या प्रकारचे भेद आता मी तुला तपशीलवार सांगतो, ते ऐक। तात्पर्य प्रभुपादांचं। आता ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता यांचे प्रकृतीच्या गुणांनुसार 3 निरनिराळ्या विभागांचे विवेचन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण कर्त्याची बुद्धी आणि धृती म्हणजे निश्चय यांच्या भेदांचेही त्याचप्रमाणे निरूपण करीत आहे। आता आपल्याला धृतीचे ते 3 प्रकार, बुद्धीचे ते 3 प्रकार सांगतात। आता कसं आहे, आता हे आपलं जग कसं आहे, अविद्या अविद्या आपल्या जवळ असते। अविद्या रूपी आपलं गाव आहे। अविद्या रूपी गावात मोह मोह मोहरूपी वस्त्र नेसून संशयरूपी सर्व अलंकार घालून, आपले सगळे अलंकार कसे संशयास्पद आहेत। हे आहे का नाही, भगवंत आहे का नाही, पुष्कळ आपण चांगलं वस्त्र नेसले पण संशय कसा आहे, सगळे अलंकार घालून कसे म्हणजे भगवंत आहे का, इतक्यापर्यंत आत्मनिश्चयाच्या चांगुलपणा ज्या बुद्धिरूपी आरशात दिसतो, आपल्या आत्मनिश्चयाचा चांगुलपणा ज्या बुद्धिरूपी आरशात दिसतो, त्या बुद्धिवृत्तीचे 3 प्रकार आहेत। त्या बुद्धीचे 3 प्रकार। आपण आरसा कुठला पाहणार आहे, आता बुद्धीचा आरसा आपण पाहणार आहे। तर त्याच्यामध्ये कसं आहे, बुद्धीच्या आरशाला कसं आहे की एक तर त्याच्यामध्ये अविद्या आहेच, मनामध्ये अविद्या आहे, परत संशय पण आहे आणि मोह पण आहे। त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण त्या बुद्धीतनं चांगुलपणा पाहण्याची आपण ते आता गोष्ट पाहते। बुद्धिरूपी आरशात म्हटलेलं आहे ते म्हणजे चांगुलपणा कसं आहे ते पाहण्याचं आपण पाहतोय। त्या बुद्धिवृत्तीचे 3 प्रकार। खरं तर सत्वरजतम आतापर्यंत आपण सगळ्या श्लोकांमध्ये पाहिलं की 3 गुण ज्याच्यामध्ये भेद नाही, तसं 3 गुण कुठंच नाहीये। सगळ्या जगात काही आहे का, काहीच नाहीये। तर 3 गुण असे म्हणजे ज्याच्या म्हणजे असं म्हणतात की ज्याच्या पोटात अग्नी नाही असं लाकूडच नाही। म्हणजे सगळ्या लाकडं ही पेट घेतातच, म्हणजे ज्याच्या पोटात अग्नी आहे असं म्हटलेलं आहे। तसंच दृश्य सर्व जेवढ्या काही दृश्य वस्तू आहेत त्यांचे 3 भेदाचे प्रकार आहेतच। तर ते नाहीच म्हणू शकत नाही, कारण 3 प्रकारची बुद्धी आहे ना, ती 3 प्रकारच्या बुद्धीचे 3 प्रकार आपण जेव्हा पाहतो, जेव्हा आपण संसारात येतो, तेव्हा संसारात जेव्हा आपण येत असतो, प्राप्त होत असतो किंवा जेव्हा आपली निर्मिती होत असते, तेव्हा आपण कशा कशा प्रकाराने येतो,
तो उत्तम मध्यम आणि कनिष्ठ अशा 3 मार्गाने तो येत असतो. हा प्राणी संसारात येताना उत्तम मार्ग, मध्यम मार्ग आणि कनिष्ठ मार्ग, जे आपण मागे इच्छिले त्या वांछित गोष्टींच्यामुळे आपण येताना ह्या 3 गोष्टींमधून येत असतो. आणि ह्या तिन्ही मार्गाने येत असताना संसार भय असल्यामुळे ते दोषयुक्त असतात. ती जरी उत्तम असलं तरी तो दोषयुक्त असतो. आता हे थोडक्यामध्ये आपण 29 म्हणजे बुद्धी आणि धृती या श्लोकाचं विवेचन आता आपण पाहिलं थोडक्यामध्ये. मला ह्याच्या पलीकडे बुद्धीचं फार विवेचन करता येणार नाही, पण आता श्लोक नंबर 30 कुठला आहे ते आपण वाचूयात. प्रवृत्तीं च निवृत्तीं च कार्याकार्ये भयाभये बंधं मोक्षं च या व्यक्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. म्हणजे हे पार्थ, ज्या बुद्धीद्वारे मनुष्य प्रवृत्ती आणि निवृत्ती, कार्य आणि अकार्य, भय आणि निर्भय, बंधन आणि मोक्ष यांना जाणतो, ती सात्विक बुद्धी होईल. म्हणजे सात्विक बुद्धी आता आपण ह्या श्लोकामध्ये सात्विक बुद्धी पाहणार आहे. म्हणून अधिकार असं कसं आहे आपल्याला, आता काय झालेलं प्रवृत्ती आणि निवृत्ती, म्हणजे अधिकाराप्रमाणे आपण विधीच्या योगाने कसं करतो, तर या लोकी वाट्यास आलेले ज्या जन्मात किंवा ह्या लोकांमध्ये आल्यावर आपल्याला जे वाट्याला आलेले कर्म आहे ते नित्यकर्मच आहे. ते नित्यकर्म एक उत्तमच आहे आणि ते नित्यकर्म आत्मप्राप्त रूप फळांवर, म्हणजे मला काय प्राप्त होईल माझ्या आत्म्याला, त्या फळावर नजर ठेवून, म्हणजे आपण जे तहानलेलो असतो आपण ह्याच्यासाठीच आलेलो आहे. कशासाठी? की आपल्याला वैकुंठ धामाला जायचंय, भगवत धामाला जायचंय. म्हणून आपला आत्मा कशासाठी तहानलेला आहे, तर त्या फळासाठी तहानलेला आहे. जसं एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला तहान लागल्यावर जसं आपण पाण्यासाठी आपली तृषा व्यक्त करतो, तसं एकदम अत्यंत आदराने आपण पाणी पितो, तसं एकदम अत्यंत आदराने आपण हे आचरण करायचंय. जसं तहान लागल्यावरती आपल्याला आपण कसं पाणी एकदम आदराने पितो, असं फेकून देत नाही किंवा काही नाही, तर तसं हे आचरण हे आपण कसं करायचंय त्यानुसार करायचं. जसं तहान लागल्या व्यक्ती पाणी पितो तसं, म्हणजे शास्त्राच्या निर्देशानुसार जी काही कर्मे करायची असतात त्यांना प्रवृत्ती म्हणतात. प्रवृत्ती कशाला म्हणतात, तर जे शास्त्राने सांगितलेलं आहे, निर्देशित केलेले, त्याला प्रवृत्ती म्हणतात. आणि प्रवृत्ती मार्गाच्या आचरणाने काय होतं, व्यक्ती आध्यात्मिक ज्ञानामध्ये व्यक्तीची प्रगती होत असते. आणि जी कार्य आपण शास्त्रात निर्देशित केलेली नाही, परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी करतो, आपल्या स्वतःसाठी करतो, स्वतःच्या हव्यासासाठी करतो किंवा स्वतःच्या इच्छेसाठी करतो, ती कर्माच्या फळांनी आणि प्रतिफळांनी बांधली जातात. त्यांना काय फळ अपेक्षा असते आपल्याला, की आपण माझ्या स्वतःसाठी करणार आहे तर मला फळाची अपेक्षा असते, त्याला फळाची पण अपेक्षा असते. ती कशी बांधली जातात, ती व्यक्तीला काय करतात, अध्यात्म मार्गातून खाली खेचतात. कारण ज्यांना शास्त्राचं ज्ञान नसतंय, असे खूप लोक आहेत की ज्यांना शास्त्राचं ज्ञान, आपलं आता नशीब चांगलं की आपण या इस्कॉन मध्ये आलो, आपण भगवद्गीता भागवत वाचायला लागलो. किमान शास्त्र काय आहे, लोक म्हणायचे भगवद्गीता, लोक म्हणायचे ज्ञानेश्वरी, लोक म्हणायचे तुकाराम, तर त्याचा कधी अर्थच आपण वाचला नाही. गीतामृतच्या निमित्तानं आपण आज ह्या सगळ्या अध्यात्मशास्त्राचं कमीत कमी थोड्या प्रमाणात का होईना आपण त्याचा अभ्यास करायला लागलो. त्याच्यामुळे आपल्याला काय शास्त्र काय सांगतं, ते शास्त्रामध्ये काय आहे हे तरी किमान कळायला लागलं. नाहीतर आपण पण तसेच होतो की आपल्याला शास्त्रात काय सांगितलेलं हे आपल्याला माहिती नसायचं. त्याच्यामुळं अशी बरीच लोक असतात की ज्यांना शास्त्रामध्ये काय सांगितलं हे माहिती नाही आणि त्याचं ज्ञान पण नसतं. आणि ते आपण काय करतो तेव्हा स्वतःच्या इंद्रियार्थासाठी आपलं कामच आहे, आपण जन्माला आलोय म्हणजे आपल्या शरीरातल्या जे काही इंद्रिय आहेत त्यांच्यासाठीच आपण कर्मे करत असतो. सगळ्या इंद्रियांच्या गरजा भागवण्यासाठी आणि त्यांची भूक भोगण्यासाठीच आपण काम करत असतो. त्यामुळं आपण निश्चितच काय होतो, त्याच्यात बांधले जातो, त्या कर्मांमध्ये बांधले जातो किंवा त्या फळांमध्ये आपण बांधले जातो.
मग मोक्ष कशाला म्हणायचं? बंध आणि मोक्ष म्हणून सांगितलेलं आहे. तर मोक्ष म्हणजे तरी काय? ते आपल्याला हे बंध कळलं की बांधले गेले, आपल्या फळांमध्ये आपण बांधले गेलो म्हणजे त्याला बंध. आणि मोक्ष म्हणजे काय? तर जी कर्मे युक्तीनं नित्यकर्म करतात, म्हणजे युक्तीनं नित्यकर्म म्हणजे कसं की जन्मभयापासून सोडून मोक्ष प्राप्तीसाठी आपण जे सुलभ करून देतात, आपल्याला जी कर्मे शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत ते जन्म मृत्यूच्या ह्या भयापासून सोडून मोक्षप्राप्ती करण्यासाठी आपल्याला सुलभपणे कार्य करण्यास प्रवृत्त करतात. अशा रीतीनं जो कर्म करतो तो भयापासून, संसार भयापासून मुक्त होतो व त्याला मुमुक्षुची योग्यता येते. या नित्य कर्मावर विश्वास ठेवून जी बुद्धी याच्या आचरणाविषयी निश्चय करते, म्हणजे आपला आचरण कसं असावं ह्याचा निर्णय कोण करते? तर बुद्धी. आणि कशावर? आपण तर चांगल्या गोष्टींच्या वरती आपण ठेवून निर्णय योग्य म्हणजे असा निर्णय घेऊन त्याच्यावर कार्य करतो, त्याला बुद्धी म्हणतात. आणि त्याच्यावरती चांगल्या वाईटाचा विचार करते आणि आपल्याला मोक्ष प्राप्ती होणारच म्हणून आपण जे नित्याचरण म्हणजे नित्यकर्म जे आचरण करत असतो ते बाह्यता जरी प्रवृत्ती रूप वाटले तरी ते मोक्षाच्या इच्छेने म्हणजे जरी चांगले वाटले, प्रवृत्ती म्हणजे शास्त्राच्या निर्देशानुसार जरी असले तरी ते आपण मोक्षाच्या इच्छेने आचरले जात असल्यामुळं त्याचा पाया म्हणून कर्म ही निवृत्तीपर समजून आचरावे. म्हणजे आपलं कर्म करताना तसंच आचरण करायचंय आपण. म्हणजे कसं की थोडक्यामध्ये कसं आचरण करायचं? जसं तहानलेला व्यक्ती पाण्याने जगतो, त्याला तहान खूप लागली म्हणजे त्याला पाणीच दिलं पाहिजे, त्याला अन्न देऊन उपयोग नाही, त्याला पाणीच द्यायला लागतं. तहानलेलं पाण्याशिवाय जगत नाही. किंवा पुरात पडलेला असेल तर त्याला, पुरात पडलेला असेल त्याला पोहूनच जावं लागेल, त्याला मार्गच नाहीये, पुरात सापडलाय म्हणजे पोहायलाच पाहिजे ना. किंवा एकदम निबिड अरण्यात आता असे निबिड अंधार असेल आणि तो ह्याच्यामध्ये विहिरीमध्ये पडला असेल तर त्याला मदत कोण करतं? तर सूर्यप्रकाश मदत करत असेल. तिथं कोण लाईट आहे का काय आहे तिथं? तिथं जेव्हा सूर्य येईल आणि त्याला उजेड दिसेल तेव्हा तो त्यातून बाहेर येऊ शकेल. किंवा जर एखादा आजार झाला आणि आम्ही सांगतो की हे आजार आहे तर ह्याला हे पथ्य पाळा, काही काही लोक पथ्य पाळत नाही. पण जर पथ्य नाही पाळलं तर तो जो रोगग्रस्त व्यक्ती असतो तो बरा कसा होणार? तर बरा होण्यासाठी किंवा जगण्यासाठी आजारी व्यक्तीला औषधांबरोबर पथ्याची पण गरज करावी लागते. तसंच माशाला पाणी मिळालं तरच त्याच्या जीवाला अपाय नसतो. मासा पाण्यात काढलं की लगेच तडफडून मरतो. तसं आपण पण काय करायला पाहिजे? त्याप्रमाणे कसं आहे, त्याप्रमाणे कर्माचरण होत असते आणि त्याच्यामुळे मोक्ष मिळतो. असं म्हणजे आपण जर पाहिलं की आपली इच्छाच तशी असेल तरच आपल्याला मोक्ष मिळतो, अन्यथा नाही. म्हणून हे नित्यकर्म करण्याकडे काय केलं पाहिजे? ज्या ज्ञानाची प्रवृत्ती असते व जे ज्ञान पुढे सांगितल्याप्रमाणे कर्म करू नये म्हणजे अकरणीय, त्या गोष्टी करायच्याच नाहीत अशा सांगितल्या ते करण्यायोग्य नाही असे जे जाणतो, हा, ज्याच्यापासून संसार भय म्हणजे जन्म मृत्यूच्या पाशात आपल्याला अडकण्याचं भय नसतं आणि आणि ज्यांना काम्याधिक कर्मे म्हणतात किंवा अकृत्यपणा करू नये असे समजले जाते, करू नये ह्या गोष्टी करू नये. जन्म मरणदायक अनाचरणीय काम्य कर्मापासून तो आपली प्रवृत्ती मागे घेतो, म्हणजे नको त्या गोष्टी तो करत नाही, त्याने आपली मन किंवा इच्छा मागे घेतो. ते अशा भय उत्पन्न होती अशी जी कर्मे असतात त्यांना तो निश्चितपणे टाळतो. भय उत्पन्न करणारी कोणती कर्म? आपल्याला कशा कशा कशामुळे भीती निर्माण होते? म्हणजे आता हे सांगितलं की भय आणि निर्भय. तर भय कोणत्या गोष्टींमुळं उत्पन्न होतं? तर आगीत प्रवेश करायचा असेल तर भय निर्माण होतच की. आपण पाहतो कितीतरी लोक त्या आगीमधून काही काही दाखवत असतात चमत्कार, तिथं जाताना भय निर्माण होतच की. त्याप्रमाणे अथांग पाणी असेल समुद्रामध्ये, आपल्याला का आगीत प्रवेश करायचा असेल तर ती सगळे अग्निशामक लोक घालतात ते वस्त्र घालून, मग एखाद वेळ थोडा भय राहणार नाही. म्हणजेच भगवंतांचं काय ते असल्याशिवाय भय राहणार नाही. परंतु जर तसं नसेल किंवा अथांग समुद्र आहे आणि त्याच्यामध्ये उडी घ्यायला सांगितली कोणी, तर आपण घेऊ का? कुठलाही आधार नसेल तर घेऊ का? तर ते कसं भीतीदायकच आहे ना.
किंवा दगदगीत तापलेला दांडा असेल लोखंडाचा, त्या पण हातात धरवत पण नाही. साधा आपली सांडशी गरम झाली किंवा पातेलं उलटनं जरी गरम झालं तरी हातात धरवत नाही. आताच्या दिवसात उन्हाळ्यात होतच नाही. भाजून ठेवलेला चमचा तर हमखास गरम होणार, तो भाजणारच. म्हणजे लक्षात घ्या की ते धरवत नाही. किंवा फुटकर टाकणारा जर नाग असेल तर त्याची जवळ जाऊ का आपण? जवळ पण जाणार नाही. हात लावण्याचं तर लांबच आहे. त्याला आपण हात तर लावणारच नाही. फुटकार टाकणारा असेल आणि त्यात काळा जर नाग असेल तर आणखीच जवळ जाणार नाही. किंवा वाघेच्या गुहेत कोण जाईल का विनाकारण? तिथं आपण ही वाघाची गुहा आहे, तिथं आहे का नाही हे लांब, वाघ आहे का नाही लांब, पण तिथं वाघाची गुहा आहे आणि तिथं जायचं, कोण जाणार का? विनाकारण कोण जाऊ शकतं का? तसंच विष घालून शिजवलेलं अन्न खाल्ल्याने मृत्यू चुकतो का? नाही चुकत. आपण पाहिले की विषबाधा झाल्यामुळे की विषबाधा झाल्यामुळे मृत्यू हा येतोच, नाही का? तर ही जी कर्मे आहेत ते निषिद्ध कर्म केल्याने काय होतं, तर संसार बंधनात आपल्याला प्राप्त होणारच. निषिद्ध कर्म केले की आपल्याला संसार बंधने प्राप्त होणार. पण ज्याच्या बुद्धीनं निश्चय केला आहे की मी निषिद्ध कर्म करणार नाही, त्याच्यामुळे त्याला जन्म मृत्यूचं भय प्राप्त, जन्म मृत्यूचं भय राहत नाही. आणि ज्या हे समजून ज्याची बुद्धी असते अशा निषिद्ध कर्मांचा त्याग करते, किंवा तसे कार्य किंवा अकार्य यांविषयी जी बुद्धी प्रवृत्ती आणि निवृत्तीच्या मार्गाने, आता जी प्रवृत्ती सांगितली म्हणजे शास्त्राने, शास्त्रोक्त जे सांगितले, शास्त्राच्या निर्देशानुसार सांगितलेली कर्म त्याच्या मार्गाने जाणारे आहे, त्याप्रमाणे कृत्य आणि अकृत्याचा विचार जी बुद्धी जाणते, म्हणजे काय करावं आणि काय करू नये हे जी बुद्धी जाणते किंवा सारासार विचार करते, करू शकते, त्या बुद्धीला सात्विक बुद्धी असं म्हणतात. म्हणजे जे कर्म ती करत करत आहे ती स्वतःच्या स्वार्थासाठी नसून भगवंताच्या आनंदाकरता करतो, फॉर द प्लेजर ऑफ गॉड असं म्हणतात नेहमी महाराज. तर काय करतात ती भगवंताच्या आनंदात. आता हे फारच उत्तम आणि वरिष्ठ डिवोटींचा भगवंतांचा आनंद वगैरे फार उच्च दर्जाच्या डिव्होशनल सर्व्हिस मध्ये येतात. आपण फार फार खालच्या पातळीवर आहे. तर भगवंताचा आनंद वगैरे पण त्या खालची जी पायरी म्हणेल, म्हणजे आपल्या कर्माचा आपण फळांनी जर आकृष्ट झालो आणि तर बांधले जातो हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे आपण स्वतःला स्वतःसाठी न करता जे पण आहे स्वतःला करता आपण समजलं नाही पाहिजे की मी हे करते, मी हे असं करते म्हणूनच मला हे, म्हणजे मी करताय असं न समजता त्याला करत असताना भगवंतासाठी करतोय असं समजतो, तेव्हा त्याला बंधमुक्त म्हणजे मोक्ष गतीस नेण्यास प्राप्त होतात. म्हणजे बंध आणि मोक्ष कळलं ना की बंध कशाला म्हणायचं आणि मोक्ष कशाला. परंतु ते जर स्वतःच्यासाठी केलं आणि कर्म केलं तर ते बंधयुक्त कर्म होतं की जे मोक्षास प्राप्त होत नाही. म्हणजे मोक्ष जर प्राप्त करायचं, मोक्षच प्राप्त आपल्याला व्हायचं असेल तर भगवंताच्या सेवेसाठी कर्म करत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे हे मोक्षास आपण प्राप्त होतो. त्यामुळे जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण मुक्त होऊ शकतो. आणि जर आपण शास्त्र निर्देशानुसार कर्म केली तर आपण भयमुक्त होऊ आणि मोक्ष मार्गाकडे जाऊ. परंतु जो व्यक्ती शास्त्र निर्देशानुसार कार्य करीत नसेल त्याला निश्चितपणे आतून वाटत असतं, भीती वाटत असते की धाकधूक वाटत, मी जर एखादी गोष्ट केली ही योग्य नाही हे माझं मन मला सांगतंय तरी पण मी करते, तर आतून कुठंतरी एक मनाच्या एका कोपऱ्यामध्ये भीती असतेच ना. आणि मग हे काय असतं, शास्त्र निर्देशानुसार म्हणूनच कर्म करणं महत्वाचं आहे की आपल्या मनातही धाकधूक नको आणि चुकीचं कर्मही करायला नको. म्हणून आपल्याला लोक विचारतात की हे इतकं सगळं कळलं म्हणजे काय, हे जरा प्रश्नच पडत नाही. कार्य अकार्य, प्रवृत्ती निवृत्ती, मोक्ष बंधन, हे साध्या शब्दामध्ये जर आपल्याला कोणी विचारलं की भगवंतांना शरण कसं जायचं, हा आपल्याला आपण साध्या शब्दात आपण आपल्या प्रभूजींना पण विचारतो की शरण कसं काय जायचं, हा तर ते काय सांगतात, ते शरण जाण्याचे दोन मुख्य भाग ते सांगतात. एक म्हणजे कृष्णा कॉन्शियसनेस साठी आपण जे गोष्टी करणे, त्यांनी सांगितले अनुकूलच ते संकल्प, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत तशा करणे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठली, तर
ज्या करू नये, कृष्ण कॉन्शियसनेस मध्ये आल्यानंतर करू नयेत अशा ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा नाकारलेल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे काय? प्रतिकूलस्य वर्जनम, नको असणाऱ्या गोष्टी वर्ज करायच्या. म्हणजे ज्या गोष्टी अयोग्य सांगितलेल्या आहेत त्या ताबडतोब नाकारायच्या. काही काही लोक कसे विचारतात, त्याला काय होतं, आम्ही व्यसन करतो त्याला काय फरक पडतो, आम्ही दारू घेतली, आम्ही काय सिगारेट ओढली, किंवा आम्ही मला मांसाहार केला तर मला काहीतरी होईल ना त्याचं, की माझं मला काहीतरी होईल, माझ्या शरीराला होईल, मला तिचं काय तेव्हा. पण असं जेव्हा म्हणतात तेव्हा ती लोक श्रीकृष्णाच्या जवळ तर जातच नाही, परंतु ते भगवंतांपासून उलट खूप 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 दूर जातात. आणि त्याच्यामुळे ते काय होतं, त्यामुळे ते कार्य थोडं घृणास्पद होतं. म्हणजे नको नको नकोसं होतं, की नको त्याबद्दल आपल्याला घृणा निर्माण होते, नको करायला असं. ते म्हणून जी कार्य आपल्याला श्रीकृष्णाच्या जवळ नेत नाहीत, भगवंतांच्या जवळ नेत नाही, ती सगळी कार्य असतात ना निकृष्टच असतात. तेव्हा काय करायचे, म्हणजे आपण ह्या जन्मात आलोय त्यामुळे आपला एकमेव उद्देश कोणता आहे, की भगवत धामात जाणे, भगवंतांच्या सेवेत जाणे, किंवा भगवंतांनी निर्देशित अशी जी काय असतील ती कार्य करणे, असं आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपला महत्वाचा उद्देश आपण लक्षात ठेवला पाहिजे. आपला महत्वाचा उद्देश काय आहे, तर भगवत धामात जाण्याचा. आणि तोच जर आपण विसरलो तर आपण जन्ममृत्यूच्या चक्रात काय आहे, आपण त्या चक्रामध्ये परत परत पडतो. त्याच्यासाठीच एकनाथ महाराज सांगतात, आत्मा राम आपण वनमाळी, ज्ञान कुदळी घेऊन वाफे चाळी. म्हणजे आत्माराम काय आहे, स्वतः वनमाळी आहे आणि तो काय करतो, ज्ञानाची कुदळ घेऊन तो वाफे करतो, ज्ञानाची कुदळ घेऊन वाफे करतो. जाई तुई लाविल्या दोन्ही ओळी, निज योजनी शिंपिती वेळोवेळी. त्याने जाई तुई दोन्ही ओळींनी लावल्यात आणि त्याच्यावर निज योजनी शिंपण घालत आहेत. या माळ्याला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ओ, या माळ्याचे सारखे चारही कोण. चार कोण कुठले, तर या माळ्याला काय आहे, चार सारखे कोण केलेले आहेत. कुठले, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. त्यांनी रक्षण तिथे ठेविले पाच जोडून. त्याचे रक्षण करण्यासाठी कोणाला ठेवलंय, पाच जण ठेवले. ते कोण, तिचे रक्षणार्थ पाच प्राण ठेवले. ते म्हणजे कुठले पाच प्राण, म्हणजे प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान. म्हणजे काय, 52 पाय यारी विहिरी निर्धारी, सतत उपसा होतसो परोपरी. 52 पायऱ्यांची विहीर आहे. ते 52 खूप सांगितलेले त्याच्यामध्ये, बरीच नावं सांगितले, म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. परत पंचप्राण आहेत आणि चार देह, स्थूल देह आणि सूक्ष्म देह, कारण आणि महाकारण, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया, या चार अवस्था. विश्व, तेजस, प्राज्ञ, प्रत्येकामा हे चार अभिमान. नेत्र, कंठ, हृदय, मुर्दा ही चार स्थाने. स्थूल, प्रविवस्त, आनंदाने आनंदाभास हे चार गुण. सत्व, रजतम आणि शुद्ध सत्व हे चार गुण सांगितले. अवगुण व अर्धमात्रा अशा चार मात्रा. तसेच इच्छा, क्रिया, द्रव, ज्ञान या चार शक्ती. मन, बुद्धी, विचार, चित्त, अहंकार हे अहंकार पंचमहाभूते, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय. अशा 52 पायऱ्यांची विहीर सांगितलेली आहे. तिचा सारखा उपसा चालू असतो, तिचा सारखा उपसा चालू असतो. ओढवेचे चाक 17वी धडधडाट हो, सोहम दोरी लाविला याला नीट हो. म्हणजे ह्याला काय, तिचा सारखा उपसा होत असतो. तिच्या जोडव्याला 17वीचे चाक आहे आणि त्यावर सोहमचा दूर चढवला आहे. सोहमचा दोर चढवला आहे. शांती समेची क्षमेची राहत असे मोठो, निज पाठवून. त्याच्यामध्ये काय, शांती क्षमा यांची मोठ आहे, मित्राचा पाठ चालविला आहे. ती खुरपे घेतले विवेकाचे, समूळ मूळ खुरपिले वासनेचे. विवेकाचं खुरपा हातात घ्यायचं म्हणजे काय, की आपल्या बुद्धीनं चांगलं काय आणि वाईट काय हे पाहून मग वासना खुरपली, वासना ज्या आहेत त्या खुरपून काढायच्या. म्हणजे इथं काय आहे,
हाती खुरपे घेतले विवेकाचे, वासना खुरपून टाकली. प्रत्यक्ष फळ लादले आत्मसाचीव. त्याच्यामुळे काय झालं, मग जेव्हा प्रत्यक्ष आत्म्याला आत्म्याच फळ मिळालं, मग तो माळी आनंदानं नाचू लागला. फळ आत्मसाचीव एका जनार्दनी माळी तेथे नाचे. तेव्हा तिथे काय करतात, माळी नाचू लागला. म्हणजे काय करायचं की हे आपण सगळं आपल्या स्वतःच्या ह्याच्यावरती, म्हणजे शंका कशी की आपल्या इतर कुठल्या इंद्रियाने देव आकळत नाही, पण जेव्हा तो देव डोळ्यात दिसतो तेव्हा तो सर्वांगाला प्रतीत होतो, यात शंका नाही. म्हणून मोठेचे पाणी जसे पाटावटे माळ्यात खेळते, तसे आत्मस्वरूपाचे भान डोळ्यावटे सर्वांगाला होते. म्हणून देवाचा पाठ असे म्हटले आहे. ते सद्गुरु कृपेशिवाय केवळ अशक्य आहे. तेव्हा वासना जळून खाक होते, हे सांगायला हवे का? म्हणजे सद्गुरूची कृपा झाली तरच ह्या गोष्टी शक्य होतात, नाही तर होत नाही. त्यामुळे तिच्याचं आपण काय म्हणतो, ध्यान करतो. म्हणजे काय करायचं की ही वासना जर कुरपूर नाही काढली, जर पिकामध्ये असं तण वाढलं तर काय होतं, तण वाढलं तर ते आपल्याला त्रास देतं आणि ते पिकाला मारक पण असतं. म्हणून वासना कुरपूर काढली तर ते फळ पण कसं होतं, घवघवीत आणि त्या आनंदाने गवळमाळी म्हणतो, माझे रूपमद दाखविले डोळा, दिले प्रेम कळा ज्ञानमुद्रा. त्या असे एक संत, म्हणजे किती सुंदर आहे की भगवंतांचं रूप आपल्याला त्यांनी डोळ्याने दाखवलं. म्हणजे आपल्यालाच आपल्या विवेकाने आपण जर त्याचं खुरपून काढले आपल्या वासना, तर आपल्याला निश्चितपणे भगवंताचं रूप हे दिसतच. तसंच ते आशीर्वादाचं पत्र पण एकनाथांनी, कलम तपशील गावची आबादी करावी. गावची काय आहे, ही कलम करून काय करायचंय, गावाची आबादी करावी. काम क्रोध हे रयत, आपले रयत आहेत काम आणि क्रोध, हे रयत त्यांचे ऐकून नये, काम आणि क्रोधाचं ऐकू नये. कलम सदा स्वधर्मे वागणूक ठेवणी, वागणुकाला चांगले वागणूक ठेवावी. त्याच्यामुळे काय होईल, शांती क्षमा दया असो देणे. त्याच्यामुळे काय होईल, शांती क्षमा दयामुळे आपण आपल्यामुळे वाईट वागणुकीचा आपण बाजूला रस्ता काढला पाहिजे, तो बाधक असतो. त्याच्यामुळे काय करायचं, ज्ञान आणि वैराग्याला ठेवून भजन पूजनाने आदर ठेवायचा, आणि त्याच्यामुळे आपल्याला भगवंत शरण होतात, शरण देतात भगवंतांच्या चरणी. आणि त्याच्यामुळे आपण भगवंतांच्या चरणी आपली जी काय बुद्धीच्यामुळे जाऊ शकतो, ते आपलं सगळं बाजूला ठेवू शकतो. असं एकनाथ महाराजांनी थोडक्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे. की किती सुंदर आहे की आपण कुठलंही अविद्या जर तोडायची असेल, आपल्यामधली जी बुद्धीमुळे येणारी अविद्या तोडायची असेल, तर बोधला महाराज म्हणतात, राम हृदयी आठवावा, रामाला हृदयी आठवावा, आवडी प्रीतीने गावा. त्यांचं नाव कसं आवडीने घ्यायचं, आणि तोडी अविद्या समोर ते काय करतात, अविद्येचा नाश करतात. नामस्मरणाने अविद्येचा नाश होतं, सुख होईल प्रबळ. त्याच्यामुळे सुख काय होईल, प्रबळ होईल. पाहता संसार हाची सार, कुठला तर संसार हाच सार आहे, याने उतरू पहिलं पार. त्याने आपल्याला काय करायचंय, हा संसार आणि भवसागर उतरून पैल पार गाऊ. न लगे करणे हाची सोपा उपदेश, दुसरं काहीच करायला लागत नाही, सोपा उपदेश. बोधला म्हणे दृढ धरा, काय करायचं दृढ धरा, तारू निर्वाणीचा. म्हणजे नामस्मरणाचा तारू आपण दृढपणे धरला तर आपण हा पहिलं तीर आपण सहजपणे पोहोचू, असं सांगितलेलं आहे बोधला महाराजांनी. इतकं नामस्मरणाचं महत्व त्यांनी सांगितलेलं आहे. तेच ज्ञानदेव महाराज म्हणतात, सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. म्हणजे अर्ध घडी सुद्धा, थोडा वेळ सुद्धा रिकामा न राहता सर्व काळ नामस्मरण करत राहा, सर्व काळ नामस्मरण. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर जार हरिविना. म्हणजे हाच सर्व सुखाची, ह्यातच सर्व सुखाची गोडी चाखण्याचा आपल्याला मार्ग आहे, असाही सहाही शास्त्रांचा निवडून काढलेला सारभूत विचार आहे.
आणि तोच सिद्धांत आहे काय की सगळ्यामध्ये हरिप्राप्ती विन जन्म मरणाच्या येर झाल्या व्यर्थ असून हरीची प्राप्ती नाही झाली तर आपल्या जन्म मरणाच्या त्या फेऱ्यामध्ये आपण अडकणारच आहे. तर मग हा जो मांडलेला संसाराचा व्याप आहे आणि त्यासाठी जो केलेला सर्व व्यापार आहे म्हणजे ते म्हणजे काय स्वतःच्या जीवाची व्यर्थ फसवणूकच होय. म्हणून काय म्हणतात लटिका व्यवहार हा संसार हा सगळा व्यवहार हा कसा आहे लटका आहे. वाया एर झालं हरिविना हरीचं नाव नाही घेतलं तर आपलं नुसतं येणं जाणं जन्म पृथ्वीच्या चक्रात राहणारच आहे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर नाममंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्ण संकल्प धरून राहील. त्यासाठी काय करायचं नाममंत्र रामकृष्णाच्या नाम जपाचा संकल्प धरून राहायचा. त्याच्यामुळे काय होईल विषयाच्या मोहात तुझी वृत्ती अडकलेली आहे ती कशी जाईल तिला कसली माया न दाखवता तिथून बाहेर काढ असं सांगतात ज्ञानेश्वर महाराज. म्हणजे नाममंत्र जपल्याने काय होईल निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी रामकृष्ण संकल्प धनुनी राहे निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी. आपली जी काही माया आहे ही सगळी आपण जे अडकलेलं आहे किंवा विषयाच्या मोहात आपण जे अडकलेलं आहे म्हणजे आत्ताच आपलं झालं की काय करायचं नाही ते बुद्धीला निर्णय घेता येत नाही जेव्हा ते काय सांगतात विषयाच्या मोहात तुझी वृत्ती जी अडकलेली आहे तिला कसलीही माया न दाखवता तेथून बाहेर काढ म्हणजे आपलं नामस्मरण करत राह ते करत असताना तुझी इंद्रिय बिथरतील आपलं राहत नाही मन कार्यावर इंद्रियांच्या वडील नको नको रे तीर्थाव्रती भाव धरी रे करुणा इंद्रिय बिथरतील आपलं लक्ष राहत नाही मन इकडं तिकडं पळतं सारखं वितरतील त्यांच्या पाशात अडकविण्याचा ते प्रयत्न करतील सारखं आपल्याला तिथं अडकवण्याचा परंतु तू मात्र काय करायचं त्यांच्या आहारी जाऊ नकोस असं सांगतायत. त्यासाठी काय करायचं तीर्थव्रतांचा तुला उपयोग होईल म्हणजे आपण जे तीर्थस्थानी जातो काय त्याचा निश्चितपणे आपल्याला फायदा होतो. आपण वेगवेगळ्या यात्रांना जातो तेव्हा आपल्याला निश्चितपणे फायदा होतो. म्हणून काय करायचं शांती दया पाहुणा हरी करी ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. म्हणून काय आहे तुला काय तीर्थव्रतांचा तुला उपयोग होईल म्हणून तुझा त्यावर भाव असू दे. करुणा शांती दया आणि हे जे गुण आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्याच्यामुळे तुझ्या घरी हरी पाहुणा म्हणून येईल म्हणजे तुझ्या अंतःकरणात प्रभू प्रकट होईल. ज्ञानेश्वर महाराज सांगतात हरिपाठ हा साधकाला संजीवन समाधी देणारा आहे हे ज्ञान मला निवृत्तीनाथांच्या कृपेने प्राप्त झाले म्हणजे गुरुच्या कृपेने प्राप्त झाले व ते मग ते मला सर्वस्वी प्रमाण आहे. म्हणजे त्यांच्या कृपेमुळे सर्वता काय आपल्याला जाणण्याचा उद्देश काय आहे की कोणतंही ज्ञान किंवा आत्मज्ञान प्राप्त हे गुरु शिवाय होऊ शकत नाही सद्गुरु शिवाय. कसं आहे आपली अवस्था कशी आहे बुद्धिहीन अति करीतो हव्यास आपण बुद्धिहीन लोक आहे आपला कसं आहे हव्यास आपण करत असतो. बुद्धिहीन अति करीतो हव्यास उठती उद्देश नाना होते आपल्याला कशी नाना गोष्टींची इच्छा निर्माण होते. उठती उद्देश नानामध्ये एका पुढे एक नासुनी असते सारखे नंबर लागलेलेच असते एका पुढे एक नासोनिया जाती तोशिली विपत्ती जन्म मरण. त्याच्यामुळे आपण सतत इच्छा निर्माण केल्यामुळे आपल्याला काय आहे विपत्ती कुठली विपत्ती आपण सोचतो तर जन्म मरणाची विपत्ती सोचतो. त्याच्यामुळे काय करायचं वासनेचे संगी बुडालो मी वाया. आता हे वासनेच्या संघामध्ये असले की मी बुडालो वाया गेलो तेव्हा काय करायचं चुकू नको पाया सर्वे भेटी. आता काय आपण हे भगवंतांच्या भेटीसाठी त्यांचे पाय चुकवायचे नाही. नामा म्हणे ऐसे गेले बहुतेक सगळे ह्याच वाटेनं गेले नामदेव महाराज सांगतात सगळे ह्याच वाटेनं हा नामदेव महाराजांचा अभंग आहे. नामदेव महाराज सांगतात सगळे ह्याच वाटेनं गेले तरी वैकुंठ नायका तारी मजा आता. आता काय करा माझं ह्याच्यातून संरक्षण करा मला ह्या वाटेवर जाऊ देऊ नका. म्हणून तुकाराम महाराज पण काय म्हणतात बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती. कोण आहे बुद्धीचा जनिता बुद्धी कोणी दिलेली आहे आपल्याला
तर लक्ष्मीचा पती कोण आहे? लक्ष्मीचा पती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, विष्णू, किंवा आपण ज्यांना श्रीकृष्ण मानतो. आठविता चित्ती काय नव्हे, त्यांचं जर आपण आठवलं नाही तर चित्ती का, त्यांची आठवण नाही केली तर काय चित्तामध्ये काय नव्हे, आणि का उपाया कोण वाटी म्हण. म्हणजे सर्व सुखाचं म्हणजे आहे, सर्व सुखाचा जो ठेवायचा पांडुरंग, त्यास डावलून आपण अन्य उपायांच्या ठिकाणी मनाची व्यर्थ कशाला वाटणी करायची, दुसऱ्या ठिकाणी मन कशाला घालवायचं. सुखाचे निधान कोण आहे? सुखाचे निधान पांडुरंग. आपल्या सुखाचे निदान कोण आहे? पांडुरंग आहे. इति गावो नाचू छंदे वाहू टाळी. त्यांच्या बरोबर काय करायचं? वैष्णवांच्या मेळी सुखरूप. आपण सगळ्या वैष्णवांच्या मेळामध्ये कसं असतो? सुखरूप असतो. त्यांच्या बरोबर गावं, नाचावं, एकमेकांना टाळी द्यावी, टाळ फुटावी आणि आनंदात राहावं. त्याच्यामुळे काय होतं? अनंत ब्रह्मांडे एका रूपावळी. ज्याच्या एका केसामध्ये अनंत ब्रह्मांडे आहेत. अनंत ब्रह्मांडे एका रोमावळी, आम्ही केली भोळी भावे उभा. आम्ही काय केलं? अशा श्री हरीस आम्ही भोळ्या भावानं त्या भिंतेवर उभा करून ठेवलेला आहे. म्हणजे त्याच्या एका केसामध्ये अनंत ब्रह्मांडे आहेत, तरी आपण काय केले? आपल्या भोळ्या भावानं त्या भगवंतांना एका भिंतेवर उभा केले. लटिका हा केला संसार सिंधू, मोक्ष करी बंधू नाही पुढे. म्हणजे काय? भवसागर मिथ्या आहे, हे भवसागर मिथ्या आहे असे आम्ही जाणून आहोत, म्हणून ह्या पुढे आम्ही मोक्ष आणि बंध त्या अवस्था वास्तविक आमच्या ठिकाणी खऱ्या नाही, असं तुकाराम महाराज सांगतात की मोक्ष आणि बंध ही अवस्था खऱ्या नाही. तुका म्हणे ज्याच्या नामाचे अंकित, राहिलो निश्चित त्याच्यामुळे. ज्याच्या नामाचे आपण अंकित आहे, तुकाराम महाराज म्हणतात आम्ही ज्याच्या नामाच्या स्वाधीन झालो आहे त्याच्याच बळाने चिंताविरहित झालो आहोत. कसं? एकदम चिंताविरहित झालो आहे. तेव्हा तेव्हा काय? बुद्धिहीन जड जीवा नका देवा उपेक्षू. तेव्हा पांडुरंगा, पंढरीस आलेल्या बुद्धिहीन जड जीवांची उपेक्षा करू नका असे तुकाराम महाराज म्हणतात. पारसावी हे विज्ञापना. आम्हा दीनांची एवढी विनंती आहे का? काय विनंती आहे का? पारसावी हे विज्ञापना, आम्हा दीनादासांची चिंतुनिया आले पाय. आम्ही तुमचे पाय काय? चिंतुनिया आले पाय, त्यासी काय वंचना. तुमच्या भेटीच्या आशेने आम्ही तुमच्या पायांपाशी आलोय. त्यांना अंतर देणे तुम्हाला शोभेल का? मग नाही ना. तुका म्हणे पुरुषोत्तमा, करा क्षमा अपराध. तेव्हा काय करा? हे पुरुषोत्तमा, आमच्या अपराधांना क्षमा करा. आणि तुकाराम महाराज म्हणतात आमच्या सर्व अपराधांना तुम्ही क्षमा करा आणि काय करा? कारण की बुद्धीचा पालट धरा रे काही. काय करायचं? बुद्धीचा पालट म्हणजे लोक तुम्ही आपल्या बुद्धीमध्ये पालट करा. पालट करा म्हणजे काय? मागुता हा नाही मनुष्य देह, म्हणजे विषयासक्ती सोडून भक्ती करा. म्हणजे आपल्या ज्या निरनिराळ्या ज्या काही इंद्रियांच्या भोग आहेत त्याचे ते सोडून भक्ती करा. कारण हा नरदेह एकदा गेल्यानंतर पुन्हा मिळणार नाही. मागुता हा नाही मनुष्य देह मिळणार नाही. आपुल्या हिताचे नवती सायास गृहधरा आसध नवित. आपल्या हिताच्या गोष्टी करण्याचे प्रयत्न तुमच्या हातून होत नाही. म्हणजे तुम्ही सतत काय करता? घर, पत्नी आणि संपत्ती याची अपेक्षा करत असता. त्याच्यामुळे काय होतं? काय होतं? औचित्य निधान लागले हे आधी भोगावी विपत्ती गर्भवास. म्हणून काय? मनुष्य जन्मासारखा आकस्मिक ठेवा आपल्याला हातात सापडला असून, अचानकपणे सापडलेला असून गर्भवासाचे दारिद्र्य का पुन्हा पुन्हा भोगता? आता सापडलाय हा एवढा मोठा ठेवा, तर गर्भवासाचे दारिद्र्य का भोगता? तर पुन्हा पुन्हा यावे जावे पुढे ऐसेची कारणे भोगावे पतन नरकवास. तर काय करायचं? एकदा मनुष्य जन्मासारखा आधार तुटला म्हणजे जन्मास येणे आणि मरणे हेच कर्तव्य राहील आपलं. तेव्हा शेवटी नरकवास भोगावा लागेल असे तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे धरी आठव या देई, नाही तरी काही
बरे नव्हे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, या मौल्यवान मनुष्य देहामध्ये भगवंतांचे स्मरण ठेव, नाही तर पुढे काही चांगले होणार नाही. त्याच्यामुळे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की या मनुष्य देहामध्ये आपण जे आलोय ते आपल्याला निश्चितपणे एक खूप मोठं मोठं आपल्याला श्रेय, म्हणजे आपण काहीतरी केलं असेल मागच्या जन्मामध्ये म्हणून आपल्याला मिळालंय. तेव्हा आपण ह्या मनुष्य देहात आलोय, तर आपण आपल्या बुद्धीचा निर्णय घेऊन त्याच्यामध्ये प्रवृत्ती, निवृत्ती, कार्य, अकार्य आणि भय, निर्भय, बंध, मोक्ष ह्यांचा विचार करून सात्विक बुद्धीने निर्णय घेऊन आपल्याला काय करायचं ते चांगलं शास्त्र निर्देशानुसार कर्म करायचं आणि मोक्षास म्हणजे भगवंताच्या प्रती आपल्याला जितक्या लवकर जाता येईल तितक्या लवकर जन्म मरणाचे फेरे चुकून आपण प्रयत्न करायचा. शेवटी प्रयत्नच आपल्याला करावा लागतो, सगळं आपल्या हातात नसतं. तर ह्या दोन्ही श्लोकांचा मला उमगलेला अर्थ मी आपल्यापर्यंत, आपल्या चरणी असणाऱ्या भगवंतांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. त्यात जे काही चुकलं असेल तर माझं समजा आणि मला माफ करा. धन्यवाद. आयत्या वेळी मला अनुभव गोपी माताजींनी फोन केला, मी त्यांचेही खूप आभारी आहे आणि त्यामुळे मला खूप निश्चित चांगला श्लोक मिळाला. धन्यवाद. माताजी उलटा न्याय नकोय. आम्ही सर्वजण तुमचे इतके आभारी आहोत की लास्ट मिनिट हे करून, मी जस्ट एक आज रविवार आहे, तुमच्या हॉस्पिटलला सुट्टी असेल म्हणून म्हटलं जरा चान्स घेऊयात. सो आम्ही आम्ही उलट सगळेजण इतका आज तुम्ही छान सांगितला, सगळा तो फ्लो सांगितला, किचन मधली उदाहरणं घेऊन सांगितला. इट वॉज सो नाईस. पवित्रेला माताजींना पण खूप आवडला, सगळ्यांनाच खूप आवडलाय क्लास एकदम. थँक्यू सो मच माताजी. थँक्यू. थँक्यू थँक्यू. येस, खूप असंच छान आम्हाला सांगितलं ना माताजींनी. वरचेवर. विवेक हो रूपी हो खुरपाने हे विषय आसक्तींचं तण, वासनेचं तण आपण कापून घेतलं पाहिजे, तरच आपली काय म्हणतात म्हणजे विषय वासनेपासून आपण भक्ती मार्गावरती प्रगती करू शकू. हो ना. खूप छान सांगितलं माताजी. हरी बोल. धन्यवाद माताजी. नित्यसखी माताजी, तुमचा आवाज ऐकून पण आम्हाला छान वाटलं. तुमचा पण आवाज परत ऐकायला यावा. येस जसं की येस. थँक्यू. माताजींनी एकच आज मिनिट द्यायला हा. पाहिजे होतं. हम्म. नाही, आम्हाला इतकं छान एकच नसतं मिनिट हा. ऐकायला मिळालं. एक मिनिट मी चेंज करते. एकच मिनिट हा. तुमचे अनम्यूट करा. नित्यसखी परत पाहिजे तर पण आम्हाला तुमचे क्लासेस. येस येस येस. हरी बोल. हा. तुम्हाला काही प्रश्न? प्रश्न नसावेत. अनम्यूट नाही. केले. अनम्यूट. केले की केले की केले. नाही नाही नाही, थांब 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 थांब. हा, आता बघा बरं, येते आता. हा माताजी, होतंय. हा हा, येस 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 येस. नित्यसुखी ओके. माताजी ऐकायचंय, बरोबर तुम्ही अगदी सांगत होता. आणि माताजी ऐकायला खरंच गीतेमधली गाथा म्हणतात ना, आपल्या दीपाली माताजी म्हणतात बघा, गीतेमधली गाथा ऐकायला मिळते माताजींकडून आपल्याला. येस छान. येस. आपला जो वारकरी संप्रदाय आहे ना, त्याच हम्म. खूप आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रभाव पण आहे. आणि किती सुंदर श्लोका किती सुंदर अभंग आपल्या संतांनी लिहून ठेवले. तो वारसा माताजींच्या रूपाने आपल्याला सारं हम्म. रूप बघायला मिळतं. म्हणजे खरंच एक वेगळा टच असतो त्यांच्या लेक्चरमध्ये. आणि खूप त्यांनी असं ते सांगत असतात. तर खूप छान माताजी. आणि माताजींना पण त्यांनी कनेक्शन कनेक्शन वाटतं ना आपल्याला. मस्त. खूप छान. मस्त. थँक्यू माताजी. थांबूयात आणि गोपी माताजी. हा, कुणाला काही प्रश्न आहेत का? नाही तर मग थांबूयात. थँक्यू. हरी बोल. उद्या प्रश्न सर्वांना दंडवत प्रणाम. माताजींचं पण कधी होणार आहे? हरी बोल. नित्यसखी हो 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 हो. नॅक झाले आता. हो झालंय. रसिका भावे माताजी, थँक्यू. चालेल, दंडवत प्रणाम. पंचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यश्च.